मंडळी राम राम. आपण आज एकदा आजोबांच्या भेटीत आलो आणि या ठिकाणी आजोबांनी स्वतःच्या शेतातील पेरू तोडून विकायला लावलेत. आजोबा काय भाव द्यायले? 40 रुपये किलो. 40 रुपये किलो. अरे वा, मस्त आहे की. स्वतःचा माल स्वतः विकला तर फायदा होतो. किती एकर वरती लावलंय? 20 गुंठे लावले. 20 गुंठे लावलेत. या ठिकाणी मस्तपैकी सुंदर असे पेरू आजोबांनी विक्रीसाठी आणलेत आणि आपण त्यांना विचारूयात की कधी लावले ते पेरू काका? ते 2 वर्ष झालं चालू झाले बघा. ते 3 वर्ष झालं लावले तर 3 वर्ष झालं लावलेत. रस्त्यावरती या ठिकाणी आजोबा मस्तपैकी पेरू विकायलेत आणि ग्राहकांची सुद्धा या ठिकाणी गर्दी व्हायला आहे. कधीपासून पेरू विकायले काका? गेल्या वर्षी विकले, पराड्या वर्षी विकले. बर. कडक लावलं का? नाही हो, लहान लावू की मोठे लाव म्हणाला. बारके दादा नमस्ते. कशी आहे चव पेरूची? लय गोड आहे. लय गोड आहे. तुम्ही पण घ्यायला थांबले? ठेवले. शेतकऱ्यांना प्राधान्य या ठिकाणी दिलं पाहिजे मंडळी. शेतकऱ्याचं मन हमेशाच मोठं असतं. हो, हमेशाच मोठा असते.